जय मित्रांनो, तर आता मुंबई सिटीचा फायनल कट ऑफ नेमका कधी लागेल, तर असे काही तुम्ही मला कॉल करत आहे, काही मेसेज करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे, आता सर्व काही क्लिअर झालेलं आहे. कारण की आता काही मुलांनी आक्षेप घेतलेले होते मार्कांवरती, तर आता त्याचा निराकरण करून मुंबई सिटीने त्यामध्ये करेक्शन करून आपल्या समोर एक मार्कांची लिस्ट टाकलेली आहे, सुधारित लिस्ट टाकलेली आहे मार्कांची. तर आता यामध्ये आता तुम्ही म्हणसाल की यामध्ये बदलाव होऊ शकतात का, तर नक्कीच बदलाव होऊ शकतात. आता एनसीसीचे मार्क असो की त्याच्यानंतर इतर काही घटक असो, बऱ्यापैकी आता मुंबई सिटी याच्यावरती कशा प्रकारे विचार करेल त्याच्यानुसारच हा कट ऑफ लागेल. तर आता बऱ्यापैकी आपण बघितलं, आता मागे पण सर्व काही क्लिअर झालेलं होतं की आता आपल्याकडे ग्राउंडचे पण मार्क होते, त्याच्यानंतर लेखीचे पण मार्क होते. तर आता या ग्राउंड आता आपल्याला आपण टेलिग्रामच्या ग्रुपवर पण बघितलं, त्याच्यासोबतच मी आपल्या चॅनलला पण टाकलेलं होतं मुंबई सिटीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर आता त्याच्यासोबतच आता जर आपण बघितलं, तर आता रिझल्ट बद्दल जर बोलायचं झाल्यास, तर रिझल्ट मित्रांनो 1-2 दिवसामध्ये लागून जाईल. कारण की आता काही अडथळे मधात नाही आहेत, त्याच्यामुळे आता 1-2 दिवसामध्ये आपला रिझल्ट मुंबई सिटीचा लागून जाईल. त्याच्यानंतर जास्तीत जास्त वेळ होऊन मे महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये आपला रिझल्ट येऊन जाईल. त्यामुळे हा ताण घेऊ नका आणि सतत हाच प्रश्न विचारत जाऊ नका की आता मुंबई सिटीचा कट ऑफ किती लागेल, आमची इतकी इतकी टोटल झालेली आहे. तर आता मित्रांनो, कट ऑफ आपल्या समोर आता बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे. कट ऑफ इतका इतका लागेल, पण आता त्यामध्ये बदलाव नक्कीच होऊ शकतो. तुम्ही आशा सोडू नका. जर तुम्ही कट ऑफच्या एखाद मार्क कमी असाल, तर नक्कीच आशा सोडू नका. त्यामध्ये काही बदलाव होण्याची शक्यता आहे. पण आता मुंबई सिटी कशा प्रकारे कट ऑफ लावतो याची अपडेट मी नक्कीच तुम्हाला देईल. आता मुंबई सिटीकडून ज्या काही समोर अपडेट येत राहतील, तर त्या मी आतापर्यंत तुम्हाला देतच आलो, समोर पण देतच राहील. नवीन जर असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.